पेन्शनधारकांसाठी माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक पुढील रणनीती आखली होती आणि कमांडर अशोक राऊत यांनी झूम मीटिंग घेऊन सांगितलं होतं की 8 जुलै ते 19 जुलैला जे संसद आहे ठिकठिकाणी जे संसदांची घरे असतील, कार्यालय असतील, इथे जाऊन आपण घेरावा द्यायचा आहे आणि त्यांना आपल्या पेन्शनवाढी संदर्भात त्यांच्याबरोबर डिस्कस करून आपला मुद्दा आहे पेन्शनवाढीचा किंवा आपले 4 मुद्दे आहेत ती प्रभावीपणे संसदेत पुढे केंद्रीय संसदेमध्ये मांडण्यासाठी आपण सांगायचं आहे किंवा त्यांच्याकडे लेटर सोपवायचं आहे असं सुद्धा सांगितलं होतं। आणि त्याचप्रमाणे 8 जुलै 2026 पासून 19 जुलै 2026 पर्यंत हा कार्यक्रम हा पार पडलेला आहे। याची सर्व अपडेट आपल्याकडे आलेले आहेत की जिथे कुठे संसदेच्या निवासस्थानी घेरावा किंवा कोणत्या संसदेला लेटर सोपवलं आहे या संदर्भातील अपडेट आपल्याकडे आले आहे आणि आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व माहिती 8 जुलैपासून 19 जुलैपर्यंतची काय आहे ती पाहणार आहोत। प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना ही अपडेट माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, जसं की 8 जुलै 2026 पासून 19 जुलै 2026 पर्यंत देशभरातील EPS 2026 आता नाव झालेलं आहे EPS 95 नाही तर EPS 2026 जे पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांनी बऱ्याच संसदेच्या कार्यालय असतील किंवा निवासस्थान असतील यांच्या घराभोवती घेरावा करून त्यांना लेटर सुद्धा सोपवलेला आहे। नेमके कधी कोणत्या संसदेला भेटले, कोण भेटले या संदर्भातील डिटेल अपडेट आता आपण पाहूयात। या पूर्ण कार्यक्रमाची सुरुवात तशी बघितली तर 1 जुलै 2026 ला कोलकातामध्ये आंदोलनाच्या रणनीतीने केली होती। त्यावेळेस ते अपडेट आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केलेलं होतं। संसदेचे मान्सून सत्र सुरू होण्यापूर्वी हे सर्व अपडेट, हे सर्व जे लेटर आहेत किंवा हे सर्व जी माहिती आहे ती केंद्रापर्यंत पोहोचावी यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे असं सुद्धा यामध्ये सांगितलं। बघा, या कोणत्या संसदेला कसं लेटर दिलं किंवा कोणत्या तारखेला लेटर दिलं या संदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे कर्नाटकच्या दामगिरमध्ये राष्ट्रीय मुख्य समन्वयक रमाकांत नरगुट्टी यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली। या सभेमध्ये आंदोलनाला सफल बनवण्याचा प्लॅनिंग या सभेमध्ये केला। सभेला S.A. कुलकर्णी, अनिल दामवार तसेच सुबन्ना इत्यादी सुद्धा हजर होते। त्यानंतर कोडीमध्येही संसद कुमारी प्रियांका यांना लेटर देत आपले 4ही मुद्दे संसदेमध्ये प्रभावीपणे मांडण्याचा एक रिक्वेस्ट केलेली आहे। तसेच बंगळुरूमध्ये सुद्धा संसद PC मोहन यांच्या प्लेसवरती म्हणजे यांच्या निवासस्थानावरती जाऊन आवाज देत धरणा प्रदर्शन केलं आणि लेटर सुद्धा सोपवलेला आहे, ज्यामध्ये सुबन्नाजी आणि S.A. कुलकर्णी सुद्धा सामील होते। इथे हम सब एक है असा नारा सुद्धा किंवा जयघोष सुद्धा करण्यात आला। आमची पेन्शनची मागणी लवकर पूर्ण व्हावी अशी सुद्धा घोषणा करण्यात आली। अशाच प्रकारे चिकमंगळूर येथे सुद्धा संसद कोटी निवास श्रीनिवास पुजारी यांच्या राहत्या ठिकाणी म्हणजेच निवासस्थानी शिवकुमारच्या नेतृत्वाखाली धरणा प्रदर्शन केलं। इथे सुद्धा मोठमोठ्याने जोराने नारा देऊन EPS पेन्शनची वाढ व्हावी या संदर्भात घोषणा सुद्धा देण्यात आल्या। त्यानंतर बघा, वरती बोलणी केली। त्यानंतर मांडियामध्ये केंद्रीय मंत्री कुमार रजामी यांच्या राहत्या घराभोवती आवाज उठवत किंवा नारे देत तसेच भुजाप्पांच्या अध्यक्षतेखाली इथे धरणा प्रदर्शन केलं आणि लेटर सुद्धा यांना सोपवलेलं आहे। तसेच वरती बोलणी केली आणि नरगुट्टीजींनी फोनवरून पूर्णपणे त्यांच्यासोबत डिस्कशन करून नरगुट्टीजींनी फोन करून की आंदोलन थांबवावं असं सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे। शिवाय तुमची मागणी प्रभावीपणे केंद्रीय संसदेमध्ये मांडू असं सुद्धा त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे। तसेच इलारी मध्येही संसद तुकाराम यांच्या निवासस्थानाभोवती धरणा प्रदर्शन देऊन त्यांना सुद्धा लेटर सोपवलेलं आहे। तसेच बंगळुरूमध्येही डॉक्टर मंजुनाथ यांच्या निवासस्थानावरती रमाकांत नरगुट्टी यांनी लेटर सोपवलं। शिवाय धरणा प्रदर्शन सुद्धा तिथे केलेलं आहे। तसेच रामराजनगरमध्येही संजय
सुनील भोसलेंच्या निवासस्थानाभोवती धरणा प्रदर्शन दिलेलं आहे. शिवाय त्यांच्याबरोबर हे मुद्दे सुद्धा डिस्कस करून त्यांना लेटर सुद्धा सोपवलेलं आहे. तसेच बंगळुरूमध्येही संसद तेजस्वी सुर्के निवासस्थानात रमाकांत नरगुंजींच्या नेतृत्वाखाली लेटर देत त्यांच्या निवासस्थानाला घेराव सुद्धा दिलेला आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्येही A.V. अप्पाराव यांच्या नेतृत्वाखाली संसद उतक्कापल्ली यांना लेटर सोपवलेलं आहे. शिवाय त्यांच्या निवासस्थानाभोवती जे धरणा प्रदर्शन आहे ते धरणा प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे. तसेच प्रकाशमध्ये सुद्धा संसद केम गुट्ठा यांना लेटर सोपवलेलं आहे. तेथे सुद्धा त्यांच्याबरोबर ही चारही मुद्दे EPS 2026 पेन्शनधारकांचे डिस्कस केलेले आहेत. तसेच तेलंगणामध्येही संसद कदियाना काज्य यांना लेटर सोपवत मुद्दे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. तसेच करीमनगरमध्ये संसद म्हणजेच डेप्युटी होम मिनिस्टर संजय कुमार यांना सुद्धा लेटर देत त्यांच्या कार्यालयाभोवती धरणा प्रदर्शन सुद्धा केलं. तसेच हैदराबादमध्ये संसद असुद्दीन यांच्या निवासस्थानाला घेराव देत लेटर सुद्धा त्यांना सोपवलेला आहे. तसेच गुजरातमध्ये महाचेई पाटक मध्ये संसद भगतसिंग डाबी यांनाही लेटर सोपवलेला आहे. शिवाय चारही मुद्दे त्यांच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत. तसेच पालनपूरमध्येही पेन्शनधारकांनी लेटर सोपवलेलं आहे. शिवाय तिथे धरणा प्रदर्शन सुद्धा दिलेलं आहे. तसेच अहिल्यानगरमध्येही सुषमा बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये सभा घेतली आणि येथेही संसद निलेश लंके यांना लेटर सोपवून संसदेमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्याची रिक्वेस्ट सुद्धा पेन्शनधारकांनी केलेली आहे. तसेच बुलढाणामध्येही केंद्रीय मंत्री प्रतापराव यांच्या निवासस्थानावरती सभा घेतली. तसेच यांच्या निवासस्थानाला घेरावा देत लेटर सोपवलेलं आहे. चंद्रपूरमध्येही संसद प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी सभा घेत लेटर सोपवलेलं आहे. येथेही EPFO वरती जाऊन सुद्धा लेटर सोपवलेलं आहे. म्हणजे चंद्रपूरमध्ये EPFOचे जे कार्यालय आहे या कार्यालयाला सुद्धा तसेच प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडे सुद्धा लेटर सोपवून त्यांना आमचा EPSचा मुद्दा आहे, पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा मुद्दा आहे, तो प्रामुख्याने संसदेच्या पटलावरती मांडण्याची रिक्वेस्ट सुद्धा त्यांनी केलेली आहे. जालनामध्ये संसद कल्याण काळे यांच्या निवासस्थानी जाऊन लेटर सोपवलेलं आहे, ज्यामध्ये कमलाकर भाटनर सुद्धा होते. त्यानंतर परभणीमध्ये संसद संजय यादव यांच्या कार्यालयावरती जात लेटर सोपवलेलं आहे. शिवाय येथे सभाही घेण्यात आली. या सभेमध्ये पेन्शनवाढीचे मागणी संदर्भात चारही मुद्दे डिस्कस केलेले आहेत. तर ही आहे अपडेट 8 जुलै ते 19 जुलै जिथे जिथे संसद आहेत किंवा संसद आहेत अशा सर्व ठिकाणी जाऊन लेटर देऊन तिथे धरणा प्रदर्शन शिवाय काही ठिकाणी सभा सुद्धा केलेल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळी अधिवेशन केंद्राचं जवळ येत आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रत्येक संसदेने आपला पेन्शनधारकांचा मुद्दा प्रामुख्याने संसदेच्या पटलावरती मांडावा यासाठी प्रत्येकाला हे लेटर सोपवलेलं आहे किंवा प्रत्येक संसद बरोबर सभा सुद्धा घेतलेल्या आहेत. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भातील. जास्तीत जास्त EPS पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.